आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी तारदाळमध्ये गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले। खोतवाडी येथे जुना वाद राग मनात धरून श्रीरामनगर खोतवाडी गल्ली नंबर 4 इथे आकाश भांदुगरे याला दगडाने व हाताने मारहाण करून जखमी केले। यातील आरोपी जैद काजी शहीद सय्यद राहणार शहापूर, अमर राठोड, अभिषेक चव्हाण राहणार श्रीरामनगर खोतवाडी या चौकांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी श्रीरामनगरमध्ये आकाश ठोके यांच्या वाढदिवसानिमित्त आकाश भांदुगरे या ठिकाणी आला होता। जुन्या वादाचा राग मनात धरून इथे आलेल्या जैद काजी, शाहिद सय्यद, अमर राठोड, अभिषेक चव्हाण यांनी आकाश भांदुगरे याला जबर मारहाण केली। यावेळी या सर्वांमध्ये वाद झाला। त्यावेळी तिथेच असणाऱ्या यातील एकट्याने आकाश याच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी केले। तिथे असणाऱ्या एकाने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात मारहाण केली, त्यामध्ये आकाश जखमी झाला। वाढदिवसाच्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ माजली। जखमी अवस्थेत आकाशला काही नागरिकांनी व त्याच्या मित्रांनी इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तारदाळ खोतवाडीमध्ये पुन्हा गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून तिघांना खोतवाडीमध्ये मयूर कांबळे यांचा खून करण्यात आला होता। तसेच त्याच रात्री इचलकरंजी सांगली रोडवर असणाऱ्या पाटील मळ्याजवळ तेरदाळे याला सुद्धा जबर मारहाण करून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता। त्याच्यावर सुद्धा कोल्हापुरात एके खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुन्हा काल रात्री खोतवाडीमधील एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे खोतवाडी तारदाळ परिसरामध्ये पुन्हा गुंडगिरी डोके वर काढत आहे। शहापूर पोलिसांची वचक राहिली का नाही असा सवाल सध्या निर्माण झालाय। या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी व आरोपींना तडीपार करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे। या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून झाली आहे। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।